नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाने इतिहास रचलाय। आपण एखाद्या चित्रपटाबद्दल काहीही म्हणालो तरी तो चित्रपट हिट होणार की फ्लॉप हे प्रेक्षकांच्या हातात असतं। चित्रपटाचं वर्डिक्ट हे जनतेच्या दरबारातच ठरतं आणि जनतेचा दरबार म्हणजे बॉक्स ऑफिस। आणि नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे, जबरदस्त कलेक्शन केलं आहे। सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूवर। माझं नाव तनिष षटकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शन बद्दल बोलणार आहोत। तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाय पण भारी देवा, धर्मवीर, दे धक्का 2 सारख्या चित्रपटांसोबत या चित्रपटाचे कलेक्शन मी कंपेअर केलेत तर तुम्हाला एक चांगला ओव्हरव्ह्यू, एक चांगला नजरिया भेटेल। नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची हाईप आधीपासूनच होती, कारण पार्ट 1 जबरदस्त होता आणि लोक पार्ट 2 साठी एक्साइटेड होते। वरून ज्या दिवशी चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी सिनेमा लवर डे होता, म्हणजे तुम्ही कुठलाही चित्रपट 99 रुपयांमध्ये बघू शकता। नवरा माझा नवसाचा 2 ची हाईप आणि 99 रुपये तिकीट हे दोघे एकत्र आले आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि चित्रपटाने पहिल्याच दिवशी इतिहास घडवला। चित्रपटाला 1000हून जास्त शोज भेटले आणि त्यातले 600+ शोज हे हाऊसफुल होते, म्हणजे 60% शोज हे हाऊसफुल होते। हिंदीतला स्त्री 2 नावाचा चित्रपट सुद्धा आलेला, ज्याला कोणीही टक्कर देत नव्हता। हिंदी चित्रपट सुद्धा टक्कर देत नव्हते, पण पहिल्यांदा कुठल्या तरी चित्रपटाने त्या फिल्मला टक्कर दिली आणि तो चित्रपट म्हणजे आपला मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा 2। नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाने आपल्या पहिल्या दिवशी 1.85 करोडचं कलेक्शन केलं। आता तुम्हाला मी इकडे एक लिस्ट दाखवणार। ही लिस्ट आहे ओपनिंग डे कलेक्शनची, पहिल्या दिवशीचं कलेक्शन, आणि ही कोविड नंतरची लिस्ट आहे, म्हणजे कोविड नंतर ज्या चित्रपटाने ओपनिंग डे वर सगळ्यात जास्त कलेक्शन केलं आहे त्याची लिस्ट आहे। त्यामध्ये पहिल्या नंबरवर वेळ हा चित्रपट आहे, दुसऱ्या नंबरवर धर्मवीर आणि तिसऱ्या नंबरवर जागा बनवलेला आहे नवरा माझा नवसाचा 2 विथ द कलेक्शन ऑफ 1.85 करोड। आता इकडे 1.90 करोड दिले आहे, ते थोडाफार वेरी होतं, पण ऑफिशियल फिगर जे आहेत मेकर्स कडून ते 1.85 करोड असे आले। त्यानंतर चित्रपटाचा दुसरा दिवस आला आणि लोकांना वाटलं की मे बी दुसऱ्या दिवशी चित्रपटाचं कलेक्शन डाऊन होईल, पण तसं झालं नाही। चित्रपटाने एक चांगला ग्रोथ दाखवला, अराउंड 34% ग्रोथ होता आणि चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे सॅटर्डेला 2.56 करोडचं कलेक्शन केलं आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे तिकीटचे रेट वाढले, त्यामुळे चित्रपटाने इव्हन दो कमी तिकीट सेल केले असतील पण ओव्हरऑल कलेक्शन मध्ये भर झाला। तिसरा दिवस म्हणजे संडेला सुद्धा चित्रपट थांबला नाही। संडेला चित्रपटाने 3.35 करोडचं कलेक्शन केलं। आता फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे या तिघांचं कलेक्शन जर आपण जोडले तर टोटल कलेक्शन हे 7.84 करोडचं येतं, म्हणजे चित्रपटाने 3 दिवसात 7.84 करोड कमवलेत। आता मी चित्रपटाचं बजेट काय हे शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि एका साईटवर मला असं दिसलं की चित्रपटाचं बजेट 8 कोटी आहे, पण मला वाटत नाही की चित्रपटाचं बजेट 8 कोटी असेल। 4 ते 5 कोटीच्या मध्ये कुठेतरी या चित्रपटाचा बजेट असू शकतो आणि इव्हन 8 कोटी जरी असला तरी चित्रपटाने आपल्या पहिल्या 3 दिवसातच आपला बजेट रिकव्हर केलाय, म्हणजे इथून पुढे हा चित्रपट प्रॉफिट मध्येच आहे। आणि हे म्हणणं चुकीचं नाही ठरणार की प्रेक्षकांनी या चित्रपटाला कौल दिलाय। या चित्रपटाला पहिल्या 3 दिवसातच हिटचा वर्डिक्ट भेटलाय आणि या चित्रपटाला मी हिट का सांगतो त्याचं दुसरं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो की याआधी दे धक्काचं सेकंड पार्ट म्हणजे दे धक्का 2 सुद्धा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाचं ओव्हरऑल लाईफ टाइम कलेक्शन हे 10.86 करोड होतं, म्हणजे आपण रफली 11 करोड पकडूया। म्हणजे या चित्रपटाने आपल्या पूर्ण आयुष्यभरात 11 कोटींची कमाई केली, पण नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाने अप्रॉक्स 8 करोडचं कलेक्शन केलंय, ते सुद्धा फक्त 3 दिवसात। याचं एक दुसरं उदाहरण पण देतो। बाय पण भारी देवा नावाचा एक मराठी चित्रपट आला होता आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं। त्या चित्रपटाचं ओपनिंग वीकेंड कलेक्शन किती असेल? त्या चित्रपटाने आपल्या पहिल्या 3 दिवसात ऑलमोस्ट 13 कोटीची कमाई केली होती। जर आता नवरा माझा नवसाचा 2 आणि बाय पण भारी देवाला कंपेअर केलं तर नवरा माझा नवसाचा 2 ने चांगलं कलेक्शन केलंय हे नक्कीच कळून येतं। तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट इतकं कलेक्शन डिझर्व करत होता का? मराठी प्रेक्षकांनी कौल दिलाय तो बरोबर आहे का? तुमच्या मते हा चित्रपट हिट आहे की फ्लॉप आहे हे सगळं कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी रिव्ह्यू सुद्धा केलाय, तो तुम्ही जाऊन बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।